हरिओम. श्री आत्माराम. माया निरूपण भाग 20. मायेनेची माया चाले, मायेनेची माया चाले, मायेनेची माया बोले, मायेनेची माया हले वायो रूपे. आता मायेनी माया चालते, मायेनी माया बोलते, मायेनी माया हलते आणि ही माया कशी येतं? वायुरूपी आहे. वायूवर समर्थांचं जरा जास्तच प्रेम आहे असं दिसतं. कदाचित ते स्वतः त्याचा अवतार असल्यामुळे असेल, कदाचित हा वायुरूप असं. बरं, खरं तर ना हा वायुरूप शब्द दासबोधामध्ये सुद्धा पुष्कळ ठिकाणी आहे. सामान्यतः जे दृश्य चैतन्य आहे, ज्या चैतन्याची जाणीव होते त्याला समर्थ वायू म्हणतात. तेव्हा मायेला माया पण सुद्धा तिच्यामुळेच आलं. आपल्याला हे ऐकायला जरा चमत्कारिक वाटेल ना, पण आपण एखादं उदाहरण पाहूया. एखादा चांगला नट आहे, म्हणजे हिरो. तो वेगळ्या भूमिकेत जाऊन अभिनय करतो. तो जो अभिनय करतो तो कोण असतो? सोंग घेणाराच सोंग दाखवतो, म्हणजे जे नाही ते तो दाखवतो. म्हणजे आधी तो स्वतः मायेचं स्वरूप आणि त्याचा अभिनय, त्याचं सोंग व्यक्त करणं ही माया. म्हणून समर्थ म्हणतात मायेमुळे माया चालते, आहे ना. बरं, जाहिरात ही वस्तू, म्हणजे जाहिरात कशाची असते की ती वस्तू मुळात खोटी आहे. ती ज्याचा प्रचार करते तेही मुळात खोटं, म्हणजे खोट्याने खोटं सिद्ध होतं असंच म्हणावं लागेल. एखादी गोष्ट जाहिरातीमुळे पटते, याचं कारण काय? आता थोडक्यात ट्राया, सध्या केसांच्या बाबतीमध्ये ट्राया सगळेजण म्हणतात. पण ज्यांनी लावलं ना ते म्हणतात काही उपयोग नाही हो, काही फरक पडत नाही. पण ज्यांनी लावलं नाही ना ते जेव्हा जेव्हा ती जाहिरात बघतात तेव्हा असं वाटतं की अरे नाही, करून बघायला पाहिजे. कारण की जाहिरातीमुळे ही का पटते? तर मनुष्य स्वतःला असं मी बुद्धिमान आहे असं समजतो, बरं का. पण बुद्धिमान समजण्यात प्रत्येकाला नक्कीच आनंद असतो. आपण आपल्याला गाढव आहे मी असं कोणी म्हणून घेईल का? नाही. कुणी स्वतःला म्हणतो मला म्हणजे काय सगळं कळतं, चेहरा बघितला की सगळं सांगू शकतो मी. मग एका प्रश्नाचं उत्तर द्या. ज्याला जाहिरातीचं आकर्षण वाटतं त्याला बुद्धिमान समजावं का? वस्तू चांगली आहे म्हणून घ्यावीशी वाटणं ते निराळं, आणि वस्तू मांडताना चांगली मांडली आहे म्हणून घ्यावीशी वाटणं निराळं. वस्तूच्या चांगल्या मांडणीमुळं ती का घ्यावीशी वाटावी? आपण नेहमी पाहतो की एखादा व्यापारी असतो ना, त्याचं दुकान चांगलं चालतं, बरं तो महाग विकतो, माल चांगला देतोच असं नाही, पण तरीसुद्धा त्याचं दुकान चांगलं चालतं. आणि एखादा बिचारा सरळ मार्गी असतो, फारसा बोलत नाही, चोख दाम लावतो, चोख माल पुरवतो, पण त्याचं दुकान चालतंच याचा काही भरोसा नाही. असं का होतं? कारण पहिला बोलायला गोड आहे आणि हा दुसरा आहे तो नाही. आपण एक उदाहरण की राजाकडे ज्योतिष्य आला होता. त्या ज्योतिष्याने त्याला काय सांगितलं होतं की राजा, तुझा एकही नातेवाईक जगू शकणार नाही, तू एकटा जगणार आहेस, सगळे मरणार आहेत. जगू शकणार नाही हे तरी चांगला शब्द आहे, तुझ्या व्यतिरिक्त सगळे नातेवाईक मरणार आहेत असं म्हणल्याबरोबर राजाला राग आला. त्या ज्योतिष्याला तुरुंगात टाकलं. मग एखाद्या महिन्याने दुसरा ज्योतिष्य आला, त्यांनी राजाचा हात बघितला. याला फार ज्योतिष्य म्हणजे हात बघून ज्योतिष्य भविष्य ऐकण्याची आवड होती. दुसऱ्याला हात दाखवला, तो म्हणाला, वा राजे सरकार, काय तुमचं भविष्य आहे, काय तुमचा हात आहे, अहो काय दीर्घायू आहे तुम्ही, तुमच्या सगळ्या नातेवाईकांपेक्षा तुम्हाला आयुष्य फार जास्ती आहे बरं का. मग आता राजाने याला भरपूर बक्षीस दिलं. दोघांच्या शब्दात बदल होता, अर्थात बदल होता का? अजिबातच नाही. म्हणजे पहिला बोलायला चोख, खरं बोलला, पण दुसरा बोलायला गोड बोलला तेच. तर काय माहिती आहे का, वस्तू चांगली असावी हे बरोबर आहे,
पण मला त्या वस्तूचं चांगुलपण वगैरे कळत नाही. मी त्या वस्तूच्या रॅपरला भुललो आणि त्या रॅपरमुळे मी वस्तू बाजारातून घेतली. याला काय अर्थ आहे का? खरंच त्या रॅपरसाठीच खूप खर्च होतो. ती बाटली, त्या बाटलीचा आकार, तिचं ते पॅकिंग, त्याच्यावरची टोपणं, त्याच्यावरची वेष्टणं, त्याच्या छपाई जी असते ना, त्या सगळ्यात बरं मूळ वस्तूपेक्षा बाकीचा खर्च. एका औषधाच्या कारखान्यामध्ये एक जण गेला आणि तिथे काम करता करता वेगवेगळे हिशोब पाहता पाहता त्यांनी पाहिलं की मूळ औषधाची किंमत 4 रुपये आणि तीच बाटली बाजारामध्ये ती 4 रुपयाची 10 रुपयाला विकल्या जायची. मग त्यांनी विचारलं, हा काय प्रकार आहे? तेव्हा तिथले व्यवस्थापक म्हणाले, अहो, औषधाच्या पॅकिंगला इतका खर्च येतो, बाटलीला एवढा, बाटलीच्या रॅपरला एवढा. आपण जर असं दिलं नाही तर औषधाची नुसतीच पुडी बांधून दिली असती तर हे जुन्या काळातले वैद्य, त्यांना काय जग कुठं चाललं, हे कुठं, यांना माहिती आहे का, असं आरोप ऐकून घ्यावे लागले असते. आणि म्हणूनच मायेनेच माया चाले याच्याकरता असं म्हणतात की मौज अशी आहे, एखादा आपल्याला फसवतो आहे हे कळत असूनही ते गोड लागतं. हा मायेचा आणखी आनंद. संस्कृतमध्ये आज्ञेचे, उपदेशाचे 3 प्रकार सांगितले. एक प्रभू संमितोपदेश म्हणजे हुकूम करणार, जशी शास्त्राची हे आहे आज्ञा आहे त्याप्रमाणे, आणि हे करू नका अशी आज्ञा असते. दुसरा सुहृद संमितोपदेश म्हणजे मित्रांनी सांगितलेलं की लॉजिकली पटवून दिलेलं, हिताहित सांगितलेलं, हे बरं आहे, हे बरं नाही, अशा प्रकारे सुचवलेलं ते. आणि तिसरा कांता संमितोपदेश म्हणजे बायकोने केलेला उपदेश, त्याला लॉजिक काही नाही, त्यात ऑर्डर बहुधा नसते, पण काही नाही, नको म्हणायची सोय नसते. माणूस बाकी सगळं नाकारू शकतो, पण हे नाकारू शकत नाही असा अनुभव अनेक लोक सांगतात. असं का व्हावं? कारण मायेनंच माया चाले, दुसरं काही नाही. ही माया अशी आहे की आधी मनुष्य मम म्हणतो आणि मम म्हणलं की सगळंच चिकटतं आणि मग नको वाटलं तरी टाकता येत नाही. हे मायेनीच माया चाले. आता आपल्याकडे तो विधी असतो ना कन्यादानाचा. पिता म्हणतो, आत्तापर्यंत होती माझी, आता झाली तुमची, म्हणजे आता इदन्न मम, आता ही माझी नाही. आणि तो म्हणतो, आता ही माझी, मम. मम म्हणलं आणि आयुष्यभर चिटकला. बरं, किती नंतर म्हणाला सासऱ्याला की अहो मला कशाला दिली, वापस घ्या. सासरा घेतो का हो वापस? नाही. म्हणूनच हे मायेनेची माया चाले. परमात्म स्वरूपाची 2 अंग मानावी लागतात. एक असणं आणि दुसरं होणं, बीइंग आणि बिकमिंग. सतरूप परमात्मा सूक्ष्म असतो, पण चितरूप परमात्मा होण्याची लीला करतो. तो स्थूल असतो. दोन्ही मायाच आहे. मूळ माया म्हणजे शारदा, परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी या चारी वाणी आहेत ना, तिच्यातून प्रगट होतात. दासबोधात समर्थ म्हणतात, आता वंदिन वेदमाता श्री शारदा ब्रह्मसुता, शब्द मूळ वाग्देवता मूळ माया, जे उठवी शब्दांकुर वदे वैखरी अपार, जे शब्दाचे अभ्यंतर उकलून दावी. म्हणूनच मायाच बोलते, मायाच बोलविते. मूळ माया चिद्रूप चैतन्यरूप असते. सर्व प्राण्यांमध्ये प्राणरूपानं प्रगट होते. म्हणून मायामय असलेले चलनवलनही मायाच घडवते. हरिओम. जय जय रघुवीर समर्थ.